हरिश्चंद्राची फॅक्टरी, एलिझाबेथ एकादशी, ची व ची चौका, वाळवी आणि आत्म पॅम्पलेट या सगळ्या हिट सिनेमांनंतर परेश मोकाशी सर सज्ज झालेत आपला पुढचा सिनेमा घेऊन येण्यासाठी, ज्याचं नाव आहे नाच ग घुमा. आता घुमा नाचली आहे का नाही हे आपण या ट्रेलरमध्ये पाहतोय. तर घुमा नाचली आहे, कारण का ओव्हरऑल या ट्रेलरची जी वाईब आहे ना, जी एनर्जी आहे ती लय भारी आहे. कारण का थँक्यू आशाताई. गो टू हेल्थ. कॉमेडी दोन प्रकारच्या असतात आणि कॉमेडी हा खूप सब्जेक्टिव्ह विषय आहे. कारण का काही जोक्सवरती कदाचित माझ्या मित्राला हसू येऊ शकतं पण मला नाही हसू येऊ शकत, आणि काही जोक्स ब्लॅक डार्क सार्कॅझम मला समजू शकतो पण कदाचित काही लोकांना नाही समजू शकत. अरे कहना क्या चाहते हो? सो कॉमेडी हा खूप सब्जेक्टिव्ह विषय आहे. अच्छा. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की ज्या पद्धतीने ओव्हरऑल ट्रेलरमध्ये वन लाइनर्स आहेत, स्पेशली बाईचं आयुष्य हे असंच असतं. आधी लगीन घाई, मग मूल घाई, आणि मग सगळ्या इच्छा मसणात जाईल. तर मला असं वाटतं की कुठेतरी ना याचं सगळं श्रेय 3 माणसांना द्यायला पाहिजे. आय माइट बी रॉंग बट लेट मी से दॅट. परेश मोकाशी सर जे लेखक आणि दिग्दर्शक आहेत या सिनेमाचे, त्याच्यानंतर सारंग साठे आणि नम्रता संभेराव. यु नो वॉट, काही असे कलाकार आहेत ज्यांचे चेहरे बघूनच मी सोल्ड आउट असते, म्हणजे मी ती गोष्ट विकत घ्यायला तयार असते. कारण का मला असं वाटतं की ज्या पद्धतीचा सार्कॅझम आणि कॉमेडीचा जो ह्युमर आहे, जो नम्रता संभेराव हास्य जत्रेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो तिच्याकडनं, आणि सारंग साठे ऑफकोर्स सगळेजण आपण जाणतो. तर मला असं वाटतं या 2 कलाकारांमुळे आणि परेश मोकाशी सर यांच्या आगळ्या वेगळ्या चॉईसेस आणि संवादांमुळे जावई बापू तुमचा कंट्रोल पाहिजे. कणा दाखव जरा, ताठाखालचं मांजर झालाय. काही झालं तरी तुम्ही आम्हा पुरुषांवरच केसे डायलॉग्समुळे आपण या सिनेमाच्या कॉमेडीवर ट्रस्ट ठेवू शकतो. आता सगळ्यात आधी हा सिनेमा 1 मेला येतोय आपल्या सगळ्यांच्या जवळच्या सिनेमागृहामध्ये. त्याच्यामुळे मला एक गोष्ट आवर्जून इथे सांगायची की असं का नेहमी होतं की मराठी सिनेमे हे फार चांगले लवकर येत नाहीत, आणि आले की ते दोन्ही चांगले सिनेमे एकाच दिवशी यांना रिलीज करायचे असतात. आता 1 मेलाच स्वरगंधर्व सुधीर फडके हाही सिनेमा येतोय आणि नाच ग घुमा हाही सिनेमा येतोय. आता एक गोष्ट इथे लक्षात घ्यायला पाहिजे की खरंच एक ॲव्हरेज मिडल क्लास माणूस जो मनोरंजनासाठी थिएटर्समध्ये जातोय, तो 2 सिनेमांची तिकीटं अफोर्ड करू शकतो का? तर नाही. तर कुठेतरी ह्या गोष्टीचं एक मला असं वाटतं थोडासा विचार करायला पाहिजे. आणि कारण हे दोन्ही सिनेमे प्रचंड उत्तम वाटतात ट्रेलरवरनं, तर कुठेतरी थोडंसं तुम्ही एक गणित आखायला पाहिजे की आपण सिनेमा कधी रिलीज करायला पाहिजे किंवा कधी नाही. पण ओव्हरऑल आज चर्चा करतोय आपण याच्या ट्रेलरबद्दल, तर ओव्हरऑल हा एक थोडासा कॉमिक वेने बनलेला सिनेमा आपल्याला जाणवतोय. ऐक ना प्लीज, आपण नंतर बोलूया. नंतर नको, माझी सिरियल चालू होते. त्याच्यामधली कॉमेडी प्रचंड फ्रेश जाणवते. एक पण असे रद्दाट डबल मिनिंगचे घाणेरडे अश्लील जोक्स नाही आहेत. ते बघून मला प्रचंड भारी वाटलं, थोडं हायसं वाटलं. आणि सगळ्यात महत्त्वाचं तर शहरात कामासाठी, घरकाम करण्यासाठी बाई न मिळणं हा खूप मोठा इश्यू आहे. आणि याची आपण किती मस्करी उडवली तरी पण हे खूप भयान वास्तव आहे. हे शहरातल्या Tier 1 Tier 2 मध्ये राहणारे सगळेजण डेफिनेटली रिलेट करू शकतात. प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक बाई असते आणि प्रत्येक यशस्वी बाई मागे एक कामवाली बाई असते. त्याच्यामुळे ही एक अशी स्टोरी लाईन आहे जिथे मला असं वाटतं की खूप मोठा वर्ग आहे समाजातला जो रिलेट करू शकतो. त्याच्याचमुळे या सिनेमाला स्वरगंधर्व सुधीर फडके या सिनेमापेक्षा जास्त पसंती प्रेक्षक या सिनेमाला देतील असं मला वाटतंय. सो नाच ग घुमा हे याचं टायटल ट्रॅक, याचं शीर्षक गीत बघून खूप भारी वाटतं. कारण का अजून एक असं काहीतरी गाणं आलं ज्याच्यावरती आपण मनसोक्त नाचू शकतो. आता बऱ्याच जणांचा, इनफॅक्ट ऑनेस्टली स्पीकिंग माझंही असा गैरसमज झाला होता की झिम्मा 1, झिम्मा 2 आणि बाई पण भारी देवा याच थाटणीतला हा एक सिनेमा मला वाटतोय की आता फक्त बायकांवरती सिनेमे बनत जातील. पण असं नाहीये. हा सिनेमा फक्त बायकांच्या एका चौकटीत सामावणारा नसून हा ओव्हरऑल एक साधं कुटुंब आहे, छान आई वडील आणि त्यांची छोटीशी मुलगी, आणि एक शहरामध्ये राहणारं दोघी वर्किंग हाऊसहोल्डमध्ये असणारे ओव्हरऑल कसं सगळं मॅनेज करताय हे सगळं बघायला खूप गंमत येणार. त्याच्यामुळे हा सिनेमा थोडा वेगळ्या थाटणीचा आहे. त्याच्यामुळे लगेच जज करू नका. आणि नाच ग घुमा हे गाणं तुम्हाला कसं वाटलं हे कॉमेंट सेक्शनमध्ये कळवायला मला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नाचत राहा, आनंदी राहा आणि काळजी घ्या. पीस आउट. मी एकटी काय काय करू? भांडी घासली, आवरून ठेवली, पोहे केले, चिकूचा आवरला, झाला गिझर बंद करायला उशीर, तर एवढं काय? मग मी एकटा काय काय करू? मी ते धुणं धुतलं, वाळत घातलं, दूध तापवलं, फ्रीज मधलं सगळं जुनं काढलं, स्वच्छ केलं.